नमस्कार मैत्रिणींनो, राजेश किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी करणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्य आणि खूपच चविष्ट। त्याच्यासाठी मी इथे 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्याची अशी सालं काढून चिरायचे आहेत। एका शेंगाचे 3 ते 4 तुकडे आपल्याला करायचे आहेत। सालं कापल्यामुळे ते भाजी लवकर शिजते, शिवाय कडवटही लागत नाही खाताना। शेवगाचा शेंगा खूपच गुणधर्मी असतो। हाय BP, डायबिटीस, नंतर तुम्हाला जर मणक्याचे त्रास असतील, सांधेदुखी, त्याच्यावर खूपच गुणकारी आहे। त्यामुळे आवर्जून शेवग्याचा काही ना काही प्रकारे आपल्या जेवणात उपयोग करावा। आता याच्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत। शेंगा कापून पाण्यात टाकले आहेत। बटाटे मी सालीसकट घेते। बटाट्याच्या सालीमध्ये जीवनसत्व असतं भरपूर प्रमाणात, त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य असेल सालीसकट भाजी बनवणं, तेव्हा सालीसकटच बटाटा घ्यावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे अशा लहान लहान टिप्स सगळं तुम्हाला सगळी माहिती मिळेल व्हिडिओची, आणि अगदी सोप्या प्रकारे करून दाखवलेलं आहे। आता आपण मसाल्याची तयारी करूया। एक कांदा घेतला आहे, उभा चिरून मसाल्यासाठी चिरायचा आहे। कांदा चिरताना नेहमी त्याचा तोंडाजवळचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे। त्याचं आपल्याला किडनीचा त्रास होण्याची शक्यता असते जर तो भाग पोटात गेला तर, त्यामुळे दोन्ही बाजूचा नेहमी भाग काढून टाकायचा आहे कांदा चिरताना। हा भाजीचा कचरा टाकण्यासाठी अशी एखादी डिश आपल्या बाजूला ठेवायची, म्हणजे जास्त पसारा होत नाही आणि पटकन कचरा आपल्याला टाकता येतो, वेगळा करता येतो। तवा तापत ठेवला आहे मसाल्यासाठी। 2 ते 3 चमचे तेल टाकून कांदा आपल्याला त्याच्यात भाजायचा आहे। त्याच्यातच 2 ते 3 चमचे शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाण्यामुळे रस्सा आपला छान दाटसर होतो आणि चवही छान येते रस्स्याला। त्याच्यातच आता 2 ते 3 चमचे सुकं खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। सुकं खोबरं नसेल तर ओल्या खोबऱ्याचा कीस घेतला तरी चालेल। 7 ते 8 काळी मिरी, सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजून झाला आहे। थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात ठेवून त्याच्यात थोडी मुठभर कोथिंबीर आणि हा एक टोमॅटो आहे, त्यातला अर्धा टोमॅटो आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरायचा आहे। टोमॅटोची ग्रेव्हीमध्ये टाकल्यामुळे ग्रेव्हीला आपल्या कलरही छान येतो आणि छान आंबटपणा येतो भाजीला। आल्याचा तुकडा एक घ्यायचा आहे। एक टोमॅटोचा फक्त अर्धा टोमॅटो मी ह्याच्यात वापरणार आहे। चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। मिक्सर आपलं ग्रेव्ही वाटून झालेली आहे। फोडणीसाठी भांडे तापत ठेवले। जिरं, कढीपत्ता, हिंग, आता आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटला होता तो ह्याच्यात परतायचा आहे। साधारण 1 मिनिट परतायचा आहे।
तर आपण मसाले घालूया याच्यात. एक हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. धणे जिरे पावडर 1 चमचा. कोणताही गरम मसाला किंवा गोडा मसाला असेल तर तो अर्धा चमचा. आता आपण जो अर्धा टोमॅटो बाजूला ठेवला होता तो याच्यात परतायचा आहे. त्याच्यात आपण शेंगा आणि बटाटे घालायचे. सगळं व्यवस्थित मसाल्यात परतल्यावर त्यात अंदाजाने गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा हवा असेल त्या प्रमाणात गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्याने तरी आपल्या भाजीला छान तरी येते आणि भाजी लवकर शिजते देखील. तर गॅस मिडियम करून त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून त्याआधी मीठ टाकायचं आहे. झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून आपल्याला ही भाजी आता वाफेवर शिजवायची आहे. साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला ही अशीच मिडियम गॅसवर शिजवायची आहे. बघा पाणी सगळं वरचं सुकून गेलेलं आहे. भाजी चेक करूया आपण. किती छान तरी मस्त आलेली आहे आणि अगदी घमघमाट सुटलेला आहे भाजीचा. बटाटा आपला शिजलेला आहे. शेंगा तर बटाट्याच्या आधीच शिजतात त्यामुळे त्याही शिजलेले आहेत. अगदी पटकन 15 मिनटात छान रस्सेदार भाजी तयार होते. ही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. वेगळी डाळ किंवा आमटी बनवायची जरूर नाही आणि अगदी गॅरंटी आहे तुम्ही एक भाकरी जास्तच खाल अशी भाजी जर ताटात असेल तर. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.